नमस्कार मित्रांनो, मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नवीन विहीर योजनेमध्ये दोन मोठे बदल केलेले आहेत। आता कोणकोणते बदल केलेले आहेत ते पण आपण पाहणार आहोत आणि या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, हा फॉर्म कुठं भरावा लागणार आहे, थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवे व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो। तर मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत 5 लाख रुपये अनुदान मर्यादेमध्ये SC ST OBC ओपन अशा सर्वच प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी सिंचन विहीर योजना राबवली जाते आणि याच योजनेच्या संदर्भातील अतिशय महत्त्वाचा असा बदल 8 जानेवारी 2023 रोजी एका GRच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून असा एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये इंदिरा आवास योजना ही योजना आता प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे भोगवटदार वर्ग 2चे वर्ग करणारे शेतकरी हे सुद्धा विहिरीच्या योजनेसाठी पात्र करण्यात आलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती 4 नोव्हेंबर 2022च्या सिंचन विहिरीसाठी असणाऱ्या ज्या काही मानधन ऑपरेटिंग प्रक्रिया आहेत याच्यामध्ये बदल करून या संदर्भात हे शुद्धीपत्रक म्हणजेच नवीन GR काढण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेच्या या विहीर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करत असताना इंदिरा आवास योजनेच्या अंतर्गत लाभार्थी आहेत। या लाभार्थ्यासाठी ऐवजी नवीन प्राधान्य क्रमांक ॲड करण्यात आलेला आहे, तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेखालील लाभार्थी। आता घरकुल योजनेचे सर्व लाभार्थी आता या विहिरीच्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र ठरणार आहेत। तर मित्रांनो, ज्यांना जे घरकुला योजनेमध्ये पात्र झालेले आहेत ते सर्वच लाभार्थी आता विहिरीच्या योजनेसाठी सुद्धा पात्र ठरणार आहेत। मित्रांनो, याचबरोबर याच्यामध्ये महत्त्वाचा एक बदल करण्यात आलेला आहे, तो म्हणजे योजनेच्या अंतर्गत लाभधारकाची पात्रता असलेले जे लाभार्थी आहेत अशा सर्व लाभार्थ्यामध्ये लाभार्थ्याचे पात्रतेचे निकष पूर्ण करणारे लाभार्थी ज्यांच्याकडे जमिनी आहेत, भोगवटदार क्रमांक 2चे जमीन धारण करणारे भूधारक देखील या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। त्यामुळे SC ST OBC ओपन प्रवर्गातील जे काही अल्पभूधारक शेतकरी आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना जे भोगवटदार वर्ग 2ची जमीन असेल ते सुद्धा विहिरीच्या अनुदानासाठी पात्र राहणार आहेत। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे असे 2 बदल या GRच्या माध्यमातून केलेले आहेत। या बदलामुळे लाभार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही। मित्रांनो, योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, याच्यासाठी लागणारा प्रस्ताव, कागदपत्रे काय लागतील या सर्व संदर्भात आपण लवकरच एक नवीन व्हिडिओ बनवणार आहात। तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती। आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका व चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।